पूर्व CJI DY चंद्रचूड यांनी काल एक इंटरव्ह्यू दिला, तो म्हणजे न्यूज लॉन्ड्रीला. न्यूज लॉन्ड्रीचे कन्सल्टिंग एडिटर श्रीनिवास जैन यांनी एक प्रश्न विचारला की तो प्रश्न म्हणजे अयोध्याचा जे जजमेंट आहे, ज्याला ऐतिहासिक जजमेंट म्हटलं जातं, त्या जजमेंट संदर्भामध्ये एक प्रश्न विचारला. त्यावरती उत्तर देताना DY चंद्रचूड असे बोलले की हे जे जजमेंट आहे, ऐतिहासिक जजमेंट, जे 400 वर्षापासून जो खटला आहे सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग होता, त्यावरती उत्तर देताना असे बोललेत की हे जे जजमेंट आहे हे फेथच्या आधारावरती दिलं, म्हणजे श्रद्धेच्या आधारावरती दिलं आहे हे जजमेंट. त्याच्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो आहे की हे सगळे पॅरामीटर जे आहेत ते मग बाकी जे जजमेंट आले आहेत DY चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये, तेही सगळे फेकच्या आधारांवरती होते का, असा एक प्रश्न उपस्थित होतो आहे. आणि जे कोर्टाची जी प्रोसिडिंग आहे ते फॅक्ट्स, फिगर आणि इव्हिडन्सेसच्या आधारावर चालते, किंवा न्यायालयीन जी प्रक्रिया आहे ती फॅक्ट्स, फिगर आणि इव्हिडन्सेस जे आहे ते मागत आहे. त्याच्यामुळे सगळे जे जजमेंट आहेत DY चंद्रचूड यांच्या कार्यकाळामधले, तेच पॅरामीटर्स त्यांनी मग शिवसेना जेव्हा सेपरेशन झालं त्या जजमेंटला तेच पॅरामीटर्स का नाही लावले, हा एक प्रश्न जे आहे ते विश्लेषक आणि मीडिया जी आहे ती उपस्थित करते आहे. त्याच्यामुळे DY चंद्रचूडच्या या नवीन विधानामुळे नवीन प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत, नवीन वाद निर्माण झाला आहे. सुजित ठमके, न्यूज इंडिया 24, मुंबई.